पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकलेला दिसतोय। मतमोजणीच्या ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडीनुसार दुपारी 12:30 वाजेपर्यंत भाजप आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्या युतीने 65 जागांवर आघाडी घेत बहुमताचा जादुई आकडा पार केला आहे। औद्योगिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवडमध्ये हा निकाल राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे, कारण हीच पिंपरी चिंचवड महानगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानली जात होती। मात्र यावेळी मतदारांनी भाजपच्या पारड्यात स्पष्ट कौल दिल्याचं चित्र दिसत आहे। या निवडणुकीत शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत भाजपला जोरदार आव्हान दिलं होतं। सकाळी 11 वाजेपर्यंत राष्ट्रवादीची आघाडी 15 जागांवर होती, जी दुपारी 12:30 पर्यंत वाढून 28 जागांवर पोहोचली आहे। मात्र भाजपच्या 65 जागांच्या तुलनेत ही संख्या सत्तेसाठी अपुरी ठरत आहे। दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पिंपरी चिंचवडमध्ये 4 जागांवर आघाडीवर आहे, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाची शिवसेना, मनसे, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांना अद्याप खातेही उघडता आलेले नाही। सकाळी 11 वाजता भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये 15-15 जागांची बरोबरी होती। मात्र अवघ्या 1.5 तासात भाजपने जोरदार मुसंडी मारत थेट 65 जागांपर्यंत मजल मारली आहे। मतमोजणी केंद्रावर भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष सुरू असून अधिकृत निकालाची घोषणा लवकरच अपेक्षित आहे।